आम्ही ना इक्रूलचं राहिलो ना तिक्रूलचं राहिलो. आम्ही फसल्यामध्ये एक आरटीओला आम्ही चकमा देऊन आल्या विग्रह, पण एक आरटीओला चकमा देऊ शकत नाही कारण तिथं जवळजवळ 7 ते 8 आहेत आणि काय बोलतात त्याला बॅरिगेट लावून येत ते नव्हतं कारण ते बघत होतं. जवळजवळ 1 किलोमीटर मागं इको लावून मी गेलतो बघायला. आमची गाडी क्लिअर आहे, आम्हाला काही टेन्शन नाही, पण आमच्याकडं जो आहे सामान तो अलाउड नाही ना. तो जर बंद झाला कोण भाऊ भोंग घ्याव चल 3-4 डकी सेट काय बोलणार चरणार का वरती. आई माऊलीचा दरबार म्हणजे आपण आगरी कोल्यांसाठी स्वर्ग आहे. इथे परदेश होता मी. तर मित्रांनो फायनली पोचलो आपण एकवीरा आईच्या दरबारी स्वर्गात. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर कसे आहात तुम्ही? मजेत ना? मजेत राहायला पाहिजे. आपले एकवीर आहे आणि गणपती बाप्पा नक्कीच तुमच्या पाठीशी आहे, तुम्ही काहीच घाबरू नका. हमेशा तुमच्या आता वाजलेत बघा किती. 5:30 आणि आपण उठलोय. मेन गोष्ट म्हणजे झोपलोच नाही, उठायचा संबंधच येत नाही. तर मी झोपलोच नाही. इथे आलो आहे काहीतरी 4:30 वाजता. सामान वगैरे भरलं आहे आपण, डीजेचं सामान भरलं आहे आणि आज चालू आहे आपण एकवीरा आईच्या भेटीला. फायनली 3 ते 4 महिन्यातून चाललो आणि आज सावीचे केस काढायचे. तर मग सावीचे केस काढायला चाललो आहे. आपल्याला जागोनी कॉल केलेला, तर मग आपण तसं पण सामान भरलेलाच आहे. बघू शकता हा आपला सामान इकडं. आपण सामान भरलेलं आहे, बघू शकता तुम्ही. तर चला भेटूया नंतर, अजून तयाऱ्या होतात. नड तू नड, बिंदास नड, नड तू नड. तर मित्रांनो आपला गाणं आलेला आहे एकविरेला. मालिक इकडे साहिल शेठ दुर्गे एक मालिक. शेठ काय बोलाल मग? किती शर्यती जिंकल्या आपण त्या सांगा आधी, बाकी नंतर बघू. कोणती शर्यती मारलेली लगातार का? कोणती शर्यती जिंकलेले आणि 5 शर्यती हारलेले. चालेल, कॉंग्रॅच्युलेशन. बाकी काय म्हणून आणला का आपण इकडं? म्हणून आपण एकविरेला आणला का? या वर्षीचा टार्गेट मोठा आहे. टार्गेट मोठा आहे का? मग तो लवकरच कंप्लीट होईल. मोठ्या मोठ्या शर्ती करा, मोठ्या मोठ्या बैलांना टाका, मोठ्या फक्त मैत्रीपूर्वक शर्यती करा. तर मित्रांनो फायनली आपण एकविरेला आलोय आणि बघू शकता तुम्ही आई एकविरा देवी मंदिर वेरेगाव. तर चला, आपले दादा आणि डग्या दादा गेले दर्शनाला, तर आपण आधी पायथा मंदिराचं दर्शन घेऊया, मग जाऊया वरती आपल्या कारल्याच्या डोंगरावरती. नक्कीच आपण दर्शन घेऊया. तर बघू शकता मित्रांनो आपले आई एकविरा.
वरती वाटतं वरती डबल आहे ना नाही तेवढं शिकलं त्यांचं झालं म्हणजे काय झोपाले जास्त आहे ना बघू तर मित्रांनो आपल्या पायथा मंदिराचं काम चालू आहे पायद्यांचं काम चालू आहे कोरीव नक्षी परत जशी होती तशीच होणार आहे कोरीव नक्षी त्याच्यासाठी आता कच्चा रस्ता दिले आणि इथूनच पुरी झाली आमची दिला चलतील ना चढणार आता काय चढावंच लागेल ना चल मग आता हे बघ दादा आणि टाक्याचा चला जाऊ ठीक आहे पण भाऊ भोंग घ्याव चल 3-4 डकी सेट काय बोलणार चरणार का वरती चरता चरता फाटेल पण अभिमान वाटेल वरती स्वर्ग बघायला भेटेल आपल्याला आईचा आई माऊलीचा दरबार म्हणजे आपण आगरी कोल्यांसाठी स्वर्ग आहे इथे परदेश होता मी तर चला काय तर मित्रांनो बघू शकता तुम्ही या पायद्या होत्या त्या पायद्या सर्व आता मोडलेल्या आहेत आणि कोरीव काम पण चालू आहे आणि सिमेंटचा पण एक साईडला करतात तर नक्की काय होणार आहे काय माहिती नाही खाली काम चालू आहे तिकडं आणि आमची पुरी झालेली कारण कच्च्या रस्त्यातून आलो आहे आम्ही त्याच्यानंतर आपल्याला या पायद्या लागल्यात जुन्या ज्या मोडल्या गेलेल्या आहेत रिटर्न बनवतात आपल्या आईच्या पायद्या तर मग चला अजून भेटू वरती दादा पालाले डाग्याना मी दोघांची हाऊस फुल झाले आणि हे आमची व्हिडिओवाले ना हे आमची इशू हे इशू हे बघ इशू तर चला आपण भेटूया आता वरती फुल लांबल्या तेव्हा इकडं बसायची परिस्थिती आली रे चल 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 बस मित्रांनो आमची झाली आहे पुरी दोघांची पण आपला भाऊ 2 वेळा बसला आणि ते दोघं दादा आणि विलादा तुसाट निघल्या झेडेक्स ट्रेनर कशी तसं सपक्यान गेल्या दोघं पण आणि आमची झाली आता इथं पुरी तरी चालता होता आम्ही बघू आता अजून थोड्याशा पायद्या बाकी आहेत फक्त आपल्या एकविरा आईच्या स्वर्गाजवळ आपला स्वर्ग लवकरच भेट होणार तर चला लेवल बॉलाची क्षमता ना राहील पोचलं ना आता इथून तर मित्रांनो फायनली पोचलो आपण एकविरा आईच्या दरबारी स्वर्गात तर बघू शकता तुम्ही आपला भाऊ आहे का आपला भाऊ आपला मोठा सक्का भाऊ आणि हा काकाचा मुलगा तिघांची पण आमची जमते अजून एक चौथा तिघांचा पण मोठा आहे तो आमच्यात नसतं जास्त कधी भेटणार पण नाही घरात असतं तर फक्त आवाज जास्त काय आमच्यात नसतं एवढा पण आहे आम्ही सगळे एकत्र चारी भाऊ आम्ही एकत्र असतो लोक पण विचार करतात चौघेजण तुम्ही एकत्र कसे असतात हीच तर भावांची खासियत आहे ना लास्टपर्यंत आम्ही एकत्रच राहणार सावीची आईच राहील
मित्रांनो फुल गर्दी होती आई माऊलीच्या दर्शनाला, फुल मज्जा आली. बोला एकविरा आई माऊलीचा उदो उदो. तर मित्रांनो आम्ही मला एकविरा आईचं दर्शन देतो लाईव्ह. कॅमेरा अलाउड आहे का नाही माहिती नाही, तरी बघूया आता. असा अरे वा 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 सावी ए सावी मामूस आता मामास का जायचा. मामा पोज नको द्यावं लगे बाई. तर चला जाऊया आता आपण. दादा आणि डग्याला गेले, खाली जाऊया आता. खाली डीजे पण वाजवायचे दादाला आणि आपण मस्त की खाली निवांत आराम करू आता. आईचा मस्त फिरलो गाभाऱ्यात, मस्त की फिरलो. गावीचा पण केस काढून झाले. तर चला जाऊया आता खाली आपण.
तर चला गाईज आता चाललो आम्ही घरी. सामान वगैरे भरलेलं आहे इकडे मस्त की बघू शकता तुम्ही. आणि घरी प्रसाद घेतलेला आहे. मावा बहिणी आल्या ना, बहिणीला जरासा मावा देऊन दे, खुश होतील आपले शेठ. तर चला आता जाऊया. दादा गेल्यात गाडीत. त्याही डायरेक्ट ओला आणले, ओला बुक केले शेत माणसं आहे मी. चला आता जाऊया आपण. भेटतो तुम्हाला अर्ध्या रस्त्यात, नाही तर डायरेक्ट घरी. मित्रांनो आमची गेम फसली. आम्ही आता चाललो रिटर्न एकविरेला. पूर्ण लोणावल्यामध्ये चेकिंग चालू होते आणि इकोमध्ये DJ अलाउड नाही आणि आम्ही इकोमध्ये DJ भरलेले. त्याच्यामुळे गप इकडून तिकडून लोणावल्यामधून गाड्या टाकत होतो. तिथं टायगर पंचच इथं तिथे आहेत पोलीस. त्याही मस्त लावले जाल. आता आम्ही केली उलटी गेम. आम्ही आता आलो जो रिटर्न मागं. इथून टाकू आता एक्सप्रेसची, खोपोलींची सरळ निघू आम्ही मड मार्गी गप घरी. आम्ही टाकत होतो एक्सप्रेसची पण टाकायला जमला नाही. त्या टोलवॉच पोलीस होते, तिथून युटर्न मारला. आम्ही खोपोली लोणावल्यामधून टाकलेली एक्सप्रेसला, पण टोलवर पोलीस होते त्याच्यामुळे रिटर्न फिरवली. 10:30 वाजले आम्हाला घरी. रिटर्न आयशा विल्ला दाखवतो तुम्हाला. आपला मोठी आयशा विल्ला आई किराय. बहुत डरावनी चीज है. इथं बघा ना बघ आम्ही एवढ्याला आम्ही पनवेलमध्ये किंवा आपला पलसपेवापर्यंत तरी गेलो असतो आम्ही. पण आम्ही इकडून तिकडून तिथं त्या तिकडं पण पोलिसांची RTO आहेत आणि या इकडं पण RTO आहेत आपल्या लोणावल्यामध्ये. आम्ही आता मधीलशी रस्ता केले रिटर्न मागं फिरून इकडून. आता एक्सप्रेसची टाकायला आम्हाला ब्रिजच्या खाली जायला लागेल, त्याच्यामुळे इकडून आल्या आम्ही. नाही इकडूलचं राहिलो ना तिकडूलचं राहिलो आम्ही. फसल्यामध्ये एक RTOला आम्ही चकमा देऊन आल्या विग्रह, पण एक RTOला चकमा देऊ शकत नाही कारण तिथं जवळजवळ 7 ते 8 आहेत आणि काय बोलतात त्याला बॅरिगेट लावून येत ते. आणि एवढीशीच रिक्षा जाईल, एवढीशीच जागा ठेवली जाईल. ज्या वेळेला मोठी गाडी किंवा 4 व्हीलर आहेत तेव्हा ते बॅरिगेट साईडला काढतात. मी जाऊन बघून आलो मी, पण तिथं शूट घेऊ शकत नव्हतो कारण ते बघत होतं. जवळजवळ 1 किलोमीटर मागं इको लावून मी गेलतो बघायला. आमची गाडी क्लिअर आहे, आम्हाला काही टेन्शन नाही. पण आमच्याकडं जो आहे सामान तो अलाउड नाही ना. तो जर बंद झाला तर आमचा हार्ट अटॅक येईल कारण DJ बंद होईल आमचा. त्याच्यामुळे आम्ही इकडून तिकडून मगजमारी करता. आता तिकडून खोपोलींची जाऊ आम्ही. यो लास्ट चान्स आहे. इथून जर नाही भेटला तर आम्हाला इथं 1 वाजेवर असंच चढणं आहे. तर असं चढण्यापेक्षा आम्ही परत एकविरेला जाऊ, तिथं रात घालू ना, मग उद्या सकाळची 5 वाजता घरी जाऊ. पण जाऊ आम्ही घरी. तेव्हा त्या पोलिसांचं काय चालले काय नाही बघायला जायसाठी मुद्दाम तिथून दुकानावरची लगेच तिथूनच खायला घेतला टाइमपास. तो तसाच ठेवली. ती खायची पण इच्छा ना आमची. लिमका जरूसा पिला कोणी मग आता बघू. आणि बाकीची मंडळी सगळी घरी गेली. दादा साबण घरी गेली, जाऊन आराम केली. झोपले असतील झोपणार नाही तर आम्ही थरपरता इकडून तिकडून. नशीब मिनी गाडी पण ना आणली. गाडी आणणार होतो एका टायमाला, इकोन आल्यावर गाडी आणल्याची तरी पण आमचा काहीतरी पोदेव झाले असता. कुठून ना कुठून आहेत आता बघू. आम्ही लास्टला एक्सप्रेसची गाडी टाकली. खोपोली मार्गे पण टाकत होतो, तिथं पण पोलीस होतं. मग डायरेक्ट
एक्सप्रेस मार्गे आलो. आधी रिटर्न फिरलेलो खाली, पण परत वरती गेलो. परत त्यांना चकमा देऊन वरती आलो, तर वरती पण खोपोली साईडच्या तिथे होते पोलीस. मग डायरेक्ट एक्सप्रेसची टाकली, डायरेक्ट कलंबोली एक्सप्रेसला उतरलो आम्ही. आणि बराच टाईम झालेला आम्हाला